तर नमस्कार मित्रांनो, आज आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आज मी तुम्हाला सांगणार आहे, तुमची जी स्किन आहे, जी आपल्या स्किनवर पिंपल्स येतात आजकाल, तर ते कसे रिमूव्ह करायचे किंवा काही जणांच्या स्किनवरती डार्क स्पॉट येत असतील, तर ते कसे घालवायचे, त्यासाठी कोणकोणत्या गोष्टी कराव्या लागतील, की जेणेकरून अगदी सहजपणे ते पिंपल्स आणि डार्क स्पॉट निघून जातील. बरेच माणसं बऱ्याच क्रीम सजेस्ट करत्या किंवा बरेच काही ना काही महागड्या क्रीम आणत्या किंवा घरी नुसके असत्या, की ते जेणेकरून आपली स्किनचे जे पिंपल्स आहेत किंवा डार्क डार्क स्पॉट असतात ते जाण्यासाठी. तर आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही अगदी सोपे उपाय सांगणार आहे आणि ते एकदम जेन्युइन आहे. ते जर केले तर तुमची मुळातच आतूनच एक डार्क स्पॉट आहे किंवा पिंपल्स आहे ते अचानकपणे रिमूव्ह होतील. फक्त 10 ते 15 दिवसात तुम्ही 10 ते 15 दिवस तुम्ही ह्या गोष्टी करा. तुम्हाला नक्कीच फायदा जाणवेल. त्यामुळे सगळ्यात पहिली गोष्ट येते ती म्हणजे तुम्हाला शुगर खायचं बंद करायचं आहे. तुम्ही रोज जेवढी शुगर म्हणजे साखर जेवढी खाशाल ना, तेव्हा तुमच्या बॉडी नुकसानाची. जरी तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्स नसले किंवा जरी तुमच्या चेहऱ्यावर डार्क स्पॉट नसले, तरीसुद्धा तुम्ही साखर खायचं पूर्णपणे बंद करून टाका. कारण की साखरमध्ये ग्लुकोज लेवल खूप जास्त असते, जेणेकरून आपल्या जवळजवळ 50 ते 60% आजार साखरेमुळेच होत असतात. तुम्हाला जेवढी साखर कमीत कमी खाता येईल किंवा पूर्णपणे बंद करता येत असतील, ती सुद्धा करून टाका. चहा घ्यायचं बंद करून टाका. तर तुम्ही जर साखर एक 15 ते 20 दिवसासाठी अवॉइड केली, तुम्हाला लगेच फरक जाणवेल. तर नक्कीच साखर बंद करा. पुढची गोष्ट आहे ती म्हणजे आपलं जेवण. आपण जेवणामध्ये जेवढं कमीत कमी तेलकट खाता येईल ना, तेवढं तेलकट कमी खायचं. जेवढं बाहेरचे जे फूड असतं किंवा जे बाहेरचे पदार्थ असतात तेलकट किंवा जास्त मैद्यावाले, ते खायचे बंद करून टाका. ज्या पदार्थांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात प्रोटीन आहे ना, ते पदार्थ खायला सुरुवात करा. आणि आपल्या जो आहार आहे ना, त्या जेवणामध्ये फळांचं प्रमाण वाढवा. सकाळी-सकाळी पोहे ते खाण्याऐवजी किंवा बाहेरचं काही बिस्किट आणि ते खाण्याऐवजी जास्तीत जास्त फळं खात जा. पपईमुळे तुमची स्किन अगदी स्मूथ होते व एकदम अशी टवटवीत होते. अशी एकदम तुम्ही असं वाटणार सुद्धा नाही की तुमची स्किन आहे. तुम्ही एखाद्या एकदम कितकं महागड्या किंवा एखाद्या डॉक्टरकडून जशी ट्रीटमेंट घेऊन जशी तुमची स्किन होईल ना, तशीच तुमची स्किन पपई रोज खाल्ल्याने होईल. पपई म्हणजे खूप व्हिटॅमिन D12 असतं. वरून व्हिटॅमिन C असतं. त्यामुळे आपली स्किन खूप चांगली होते आणि ब्राईट होते. असंच ह्या गोष्टी तुम्ही करू शकतात आणि पुढची गोष्ट आहे ती म्हणजे रोज एक्सरसाइज करा. रोज किमान 10 ते 15 मिनिटं तुम्ही एक्सरसाइज करा. जरी तुम्ही जिमला नसले जात, तरी घरगुती एक्सरसाइज करा. YouTubeला जाऊन सर्च करा, की घरी राहून व्यायाम कसा करायचा. तर जर तुम्ही रोज 10 ते 15 मिनिटं जर व्यायाम केला, स्टार्टिंगला थोडं 5 मिनिटं करा. नंतर असं 5 मिनिटं या 8 दिवस रोज 5-5 मिनिटं करायचं. नंतर पुढच्या 8 दिवसामध्ये 5-5 मिनिटं वाढवत चालायचं. असं तुम्ही रोज 15 मिनिटं जर व्यायाम केला, तरी तुमची बॉडी एकदम चांगली राहत जाईल. तुम्हाला त्यामुळे काही आजार पण कमी होतील तुमचे. आणि तुमची बॉडी फ्लेक्सिबल पण होईल. एखादी शिर पण तुम्ही भरणार नाही. व तुमची स्किन पण अगदी चांगली होईल. आणि जेवढं उन्हामध्ये फक्त सकाळी हिंडायचं. दिवस जर जास्त ऊन असलं तर उन्हामध्ये जास्त हिंडायचं नाही. कारण की उन्हामध्ये जे UV रेज असतात ते आपल्या स्किनवर पडलं का डॅमेज करायचं जास्त असतं पडलं तर. तसं उन्हामध्ये सकाळी जर आपण अर्धा ते 1 तास बसतो, तर आपल्याला व्हिटॅमिन B12 भेटतं, जे आपल्या स्किनसाठी आणि आपल्या बॉडीसाठी चांगलं असतं. तर तुम्ही ते करा. मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये जेवढ्या काही गोष्टी सांगितल्या तुम्ही नक्कीच करून बघा. 15 ते 20 दिवसानंतर याच व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये येऊन पुन्हा सांगा, का व्हिडिओ तुम्हाला फरक जाणवला का नाही. जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा. कारण की आपल्याला लवकरात लवकर 1000 सबस्क्रायबर पूर्ण करायचे. तर त्यासाठी 1000 सबस्क्रायबर पूर्ण करण्यासाठी व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. तर पुन्हा भेटूया नवीन माहिती पूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय महाराष्ट्र.